सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो. स्पर्धा परीक्षेचं स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या माझ्या विद्यार्थी बांधवांसाठी तसेच शिक्षक बांधव असतील, नेट सेटची परीक्षा देणारे असतील, या सर्वांसाठी मी प्राध्यापक सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती मिशन स्पर्धा परीक्षा या अंतर्गत भारताचा भूगोल या बाबीमध्ये आपण त्या ठिकाणी अभ्यास करत आहोत. आज आपण मिशन स्पर्धा परीक्षा या अंतर्गत भारत आणि भारतातील प्रमुख नद्या, त्याचबरोबर त्या नद्याचं उगमस्थान, संगमस्थान, प्रवाहाची लांबी, प्रवाह, काठावरील शहरं आणि उपनद्या या सर्व गोष्टींची माहिती अगदी थोडक्यात आणि अचूक स्वरूपामध्ये पाहणार आहोत. कारण कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, अगदी तलाठी, पोलीस भरती, आयकर अधिकारी किंवा अगदी शिक्षण अधिकारी, कलेक्टरपर्यंत असो, सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये यावरती हमखास प्रश्न त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून आपण याविषयी माहिती अतिशय मी छोट्या चार्टमध्ये तुम्हाला संक्षिप्त स्वरूपामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणे तुम्हाला आवडेल. यामध्ये प्रमुख नदी प्रणालीचा नकाशा आपल्याला माहीत आहे. या ठिकाणी पहा, नदी, त्या नदीचं उगमस्थान, संगमस्थान, प्रवाहाची लांबी, त्या नदीवरती काही प्रकल्प असतील, योजना असतील, त्या नदीकाठावरती असणारी प्रमुख शहरं, प्रवाह मार्ग, त्याचबरोबर ती नदी वाहण्याची जी दिशा असते, ही दिशा आणि त्या नदीला येऊन मिळणाऱ्या ज्या उपनद्या आहेत त्यांची माहिती या ठिकाणी आपण देत आहोत. आता सर्वात प्रथम गंगा नदी जी आहे ही भारतातील सर्वात लांब नदी, भारताच्या आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक जडणघडणीमध्ये सर्वार्थानं महत्त्वाची नदी असणारी गंगा नदी मानली जाते. या नदीचा जो उगम आहे हा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो. विशेषतः हिमालयाचे जे भाग आहेत त्या हिमालयाच्या भागामध्ये पश्चिम हिमालयामधून या नदीचा उगम होतो. तिचा संगमस्थान म्हणजे ती बंगालच्या उपसागराला जाऊन काय होतं त्या ठिकाणी मिळते. या नदीची लांबी आपण जर पाहिली तर 2525 किलोमीटर एवढी ही लांबी आहे. आणि या नदीवरती अनेक लहान मोठे, शेकडो लहान मोठे प्रकल्प आहेत. परंतु फराक्का योजना जी आहे ही योजना अत्यंत महत्त्वाची आहेत. या नदीवरती सुद्धा हजारो लाखो लहान मोठी गावं, शहरं वसलेली आहेत. परंतु पाटणा, कानपूर, हरिद्वार, बनारस, अलाहाबाद, कोलकाता आणि गाझीपूर ही प्रमुख शहरं त्या ठिकाणी आहेत. ही नदी भारतातील महत्त्वाच्या उत्तरांचल, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यातून तिचा प्रवाह मार्ग काय होतो आपल्याला दिसून येतो. तिची जी वाहण्याची दिशा आहे ही दिशा पूर्वेकडे आपल्याला दिसून येते. या नदीला सुद्धा असंख्य नद्या येऊन मिळतात. या नद्यांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर डाव्या तीरावरून वाहत येणाऱ्या आणि उजव्या तीरावरून वाहत येणाऱ्या असंही वर्गीकरण आपल्याला करता येईल. याचबरोबर या नदीच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर हिमालयामधून उगम पावणाऱ्या आणि उत्तर भारतीय पठारावरून उगम पावणाऱ्या उपनद्या ज्या गंगा नदीला जाऊन मिळतात त्याची सुद्धा आपल्याला वर्गीकरण करता येईल. तुर्तास यमुना, शोन, शरावती, केन, महानंदा, गोमती, रामगंगा, कोशी, त्याचबरोबर गंडक, महानंदा आणि घागरा, शरयू या नद्या काय होतात त्या ठिकाणी येऊन मिळतात. भारतातील दुसरी एक महत्त्वाची नदी आहे ती म्हणजे नर्मदा नदी. अमरकंटक पर्वत जो आहे मध्य प्रदेशामध्ये, त्या अमरकंटक पर्वतामध्ये मैकल टेकड्यामध्ये या नर्मदा नदीचा उगम होतो. अर्थात ही नदी अरबी समुद्राला जाऊन त्या ठिकाणी मिळते. 1310 किलोमीटर लांबी तिची आहे. सरोवर जर महत्त्वाचे प्रकल्प जर पाहिले तर सरदार सरोवर प्रकल्प जो आहे बहुचर्चित तो या नर्मदा नदीवरती स्थित आहे. त्याचबरोबर तावा प्रकल्प सुद्धा महत्त्वाचा आहे. नर्मदा नदीच्या काठावरती अमरकंटक, जबलपूर, भडोच, ओंकारेश्वर आणि देवास ही प्रमुख शहरं त्यामध्ये आपल्याला आढळून येतात. मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून प्रामुख्याने काय होतं तिचा प्रवाह मार्ग आपल्याला आढळून येतो. आणि या नदीची जी वाहण्याची दिशा आहे
ही पश्चिमेकडे आहे. हिरण, कोलार, ओसरंग, तावा, तवा, बंजारा आणि मंचक या प्रमुख उपनद्या या नर्मदा नदीला येऊन मिळतात. नर्मदेबरोबरच त्याच पद्धतीनं वाहणारी तापी ही एक नदी आहे. मध्य प्रदेशातील बैतूल महादेव डोंगरामध्ये मुलताई जवळ काय होतं तिचा उगम होतो आणि नंतर ती सुद्धा अरबी समुद्राला जाऊन मिळते. या नदीची लांबी जर पाहिली तर 730 किलोमीटर आहे. या नदीवरती सुद्धा प्रकल्प आहेत. यामध्ये काकरापार, उकाई, पांजरा, हातनूर हे प्रमुख प्रकल्प त्या ठिकाणी साकारलेले आहेत. आणि सुरत, जळगाव, भुसावळ आणि थाळनेर हे काठावरील प्रमुख शहरं मानली जातात. आता या नदीचा जो प्रवाह मार्ग आहे म्हणजे ही नदी कोणत्या राज्यातून वाहत जाते तर गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या 3 राज्यामधून वाहत जाते. अर्थात तिची दिशा जी आहे ही पश्चिमेकडे आहे. पूर्णा, गिरणा, वारेली, बेतूल, पतकी आणि बोरी या उपनद्या या नदीला येऊन मिळतात. त्यानंतर भारतातील एक महत्त्वाची ज्या नदीमुळं भारताच्या सांस्कृतिक जीवनाला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे ती नदी म्हणजे सिंधू नदी. मानस सरोवरामध्ये उगम पावते, अरबी समुद्राला जाऊन मिळते. 2880 किलोमीटर तिची लांबी आहे. आता थोडासा प्रश्न विद्यार्थ्यांना असा पडू शकतो की गंगेची लांबी तुम्ही 2525 सांगता, भारतातील सर्वात लांब नदी म्हणता, सिंधू नदी मात्र 2880 किलोमीटर आहे. तर भारतामध्ये वाहणारी सिंधूची लांबी ही तशी कमी आहे. या नदीवरती विशेष प्रकल्प किंवा काठावरील शहरं हे आपल्याला आढळून येणार नाहीत. ही मानस सरोवराजवळून उगम पावल्यानंतर लडाख आणि जम्मू काश्मीरचा जो भाग आहे या भागामधून ती वाहते. अर्थात तिची दिशा जी वाहण्याची आहे पश्चिमेकडे आणि सतलज, झेलम, चिनाब, रावी आणि बियास या महत्त्वाच्या नद्या या सिंधू नदीच्या उपनद्या म्हणून ओळखल्या जातात. त्यानंतर गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील एक महत्त्वाची नदी आहे. हिला सुद्धा दक्षिण भारताची गंगा या नावाने त्या ठिकाणी ओळखलं जातं. ब्रह्मगिरी या ठिकाणी तिचा उगम होतो. या ब्रह्मगिरी टेकड्या ज्या आहेत त्या त्र्यंबकेश्वर जवळ आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये त्यांचा उगम होतो. ही नदी प्रामुख्यानं बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. हिची लांबी आपण जर पाहिली तर 1465 किलोमीटर लांबी त्या ठिकाणी आहे. शब्द तुटलेले आहे त्या ठिकाणी जागेअभावी. या नदीवरती सुद्धा असंख्य प्रकल्प आहे. महाराष्ट्रामध्ये असणारा एक प्रमुख प्रकल्प म्हणजे जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवरती आहे. याशिवाय गिरणा, निजाम सागर, मुचकुंद आणि सिलेरू हे सुद्धा लहान मोठे प्रकल्प या नदीवरती साकारलेले आहेत. गोदावरी नदी सुद्धा दक्षिण भारतातील अनेक गावांजवळून, अनेक शहरांजवळून वाहते. परंतु नाशिक, कोपरगाव, पैठण, नांदेड, गंगाखेड आणि राजमहेंद्री ही प्रमुख शहरं या नदीच्या काठावरती त्या ठिकाणी आहेत. प्रवाह मार्ग आपण जर पाहिला तर महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या 2 प्रमुख राज्यामधून ती वाहत जाऊन शेवटी बंगालच्या उपसागराकडे वाहते. हिची दिशा वाहण्याची कुठं आहे? पूर्वेकडे आहे. प्राणहिता, इंद्रावती, मांजरा, प्रवरा, वैतरणा, वैनगंगा, पूर्णा, शबरी आणि वर्धा या काही प्रमुख उपनद्या या गोदावरी नदीच्या त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर दुसरी एक नदी आहे महाराष्ट्रातील किंवा भारतातील, ती म्हणजे कृष्णा नदी. महाबळेश्वर जवळ उगम पावते. ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. 1400 किलोमीटर तिची लांबी आहे. या नदीवरती सुद्धा असंख्य लहान मोठे योजना प्रकल्प त्या ठिकाणी साकारले आहेत. विशेषतः नागार्जुन सागर आपण ज्याला म्हणतो, हा नागार्जुन सागर प्रकल्प या नदीवरती आहे. महाबळेश्वर, सातारा, कराड, नागार्जुन सागर, श्रीशैलम आणि आलमट्टी ही प्रमुख काठावरील शहरं त्या ठिकाणी मानली जातात. आता प्रवाह मार्ग आपण जर पाहिला तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या 3 राज्यातून कृष्णा नदीचा प्रवाह मार्ग त्या ठिकाणी जातो.
पूर्वेकडे ती वाहत जाते। या नदीला सुद्धा असंख्य प्रकारच्या उपनद्या येऊन मिळतात। यामध्ये कोयना, तुंगभद्रा, मलप्रभा, घटप्रभा, दूधगंगा, पंचगंगा, वारणा आणि भीमा या नद्या या कृष्णेच्या उपनद्या म्हणून ओळखल्या जातात। त्यानंतर दुसरी भारतातील एक महत्त्वपूर्ण नदी आहे ती म्हणजे ब्रह्मपुत्रा। उगमस्थान अर्थात मानस सरोवराजवळ तिचा उगम होतो। बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। 2900 किलोमीटर हिची लांबी आहे। भारतात मात्र ती 855 किलोमीटर काय होतं फक्त वाहते। विशेष प्रकल्प त्या ठिकाणी सांगता येणार नाहीत, परंतु ईशान्येकडील जी राज्य आहेत त्यामधील गुवाहाटी, दिब्रुगड, कुडीग्राम, नगरबारी, सादिया आणि गोलपार ही प्रमुख काठावरील शहरं आपल्याला सांगता येतील। त्यानंतर प्रवाह मार्ग आपण जर पाहिला तर अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यामधून ती प्रामुख्याने वाहते। पूर्वेकडे तिचा प्रवाह आहे धनश्री, मानस, लोहित, तिस्ता, दिबांग आणि चंपावती या काही उपनद्या या ब्रह्मपुत्रेच्या महत्त्वाच्या मानल्या जातात। त्यानंतर कावेरी नदी जी आहे ही सुद्धा भारतातील एक महत्त्वाची आहे। कुर्ग किंवा तिला त्या भागामध्ये कोडगू असं म्हटलं जातं, या ठिकाणी तिचा उगम होतो। बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। 7665 किलोमीटर लांबी आहेत आणि या नदीवरती कृष्णराज सागर, त्याचबरोबर मेत्तूर, शिवसमुद्रम आणि वेलूर हे प्रमुख काय आहेत प्रकल्प त्या ठिकाणी साकारलेले आहेत। श्रीरंगपट्टणम, तिरुचिरापल्ली, तंजावर आणि इरोड ही प्रमुख शहरं या कावेरी नदीच्या काठावरती त्या ठिकाणी आहेत। कर्नाटक, तामिळनाडू या 2 राज्यामधून तिचा प्रवाह वाहतो। ती विशेषतः पूर्वेकडे वाहते। हेमवती, हेरंगी, सिमसा, सुवर्णवती आणि भवानी या काही उपनद्या त्या नदीच्या मानल्या जातात। त्यानंतर महानदी ही एक नदी आहे। सिंहवा, छत्तीसगड पठारावरती तिचा उगम होतो। बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। 855 किलोमीटर लांबी तिची आहे आणि हिराकूड हा अतिशय मोठा प्रकल्प या नदीवरती मानला जातो। संबलपूर, बोध आणि कटक ही काही काठावरील शहर आहेत। छत्तीसगड, ओरिसा या नदी काठावर या प्रवाह राज्यातून तिचा प्रवाह मार्ग काय होतो त्या ठिकाणी वाहत जातो। पूर्वेकडे तिचा दिशा आहे वाहण्याची। तेल, ओंग, दूब, उंग आणि हसदेव या प्रमुख नद्या त्या ठिकाणी मांडल्या जातात। त्यानंतरची नदी आहे ती म्हणजे सतलज नदी, भारतातील एक महत्त्वाची नदी। उगमस्थान आहे तिचं राकोस सरोवर, संगमस्थान आहे सिंधू नदी। लांबी आहे 1050 किलोमीटर आणि प्रकल्प जर म्हटलं तर भाकरा नांगल मोठा प्रकल्प आहे। राजस्थान कालवा योजना जो आहे ती सुद्धा सतलज नदीवरती आहे। काठावरील शहर आपण जर पाहिलं तर भाकरा, नांगल, फिरोजपूर, त्याचबरोबर रूपनगर, हरिके आणि लुधियाना ही काही काठावरील शहरं सांगता येतील। हिमाचल प्रदेश आणि पंजाब या 2 प्रमुख राज्यामधून ती वाहते आणि पुढे सिंधू नदीला पाकिस्तानमध्ये जाऊन मिळते। वाहण्याची दिशा आपण जर पाहिली तर पश्चिमेकडे ती वाहते। उपनद्या आपण जर पाहिल्या तर झेलम, रावी, चिनाब आणि बियास या उपनद्या त्या ठिकाणी आहेत। यमुना नदीचा उगम यमुनोत्री या हिमनदीतून होतो। संगमस्थान म्हणजे ती गंगेची उपनदी आहे, गंगेला जाऊन मिळते। गंगा आणि यमुना ह्या बराच काळ दोन्ही एकाच दिशेमध्ये वाहतात। 1376 किलोमीटर लांबी आहे। पश्चिम यमुना, दिल्ली, मथुरा, आग्रा आणि यमुनानगर या भागामधून काय ही काठावरील शहरं त्या ठिकाणी मांडली जातात। आता उत्तरांचल आणि उत्तर प्रदेश या राज्यातून तिचा प्रवाह मार्ग आहे। पूर्वेकडे वाहते। चंबळ, सिंध, बेतवा आणि केन या उपनद्या या नदीच्या मानल्या जातात। विद्यार्थ्यांनो, या नदी या चार्टमध्ये मी तुम्हाला कित्येक शेकडो प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत की जे तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये येतील। उदाहरणार्थ तुम्हाला फक्त गंगा नदीचा उगम विचारला,
तुम्ही उगम सांगू शकता. सतलज नदी कोणत्या दिशेकडे वाहण्याची आहे, सतलज पाहायचं, इकडं वाहण्याची दिशा पाहिजे. तुम्हाला फक्त सतलज नदीवरती काठावरील शहरं विचारली तर हे सांगता येईल. प्रकल्प विचारला तर असं पाहता येईल. तुम्हाला यमुनेच्या उपनद्या पाहिलं तर असं विचारता येईल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला नदी प्रणाली भारताची जी आहे याची संक्षिप्त आणि त्याचबरोबर अचूक माहिती या ठिकाणी दिली आहे. निश्चितच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर नक्की शेअर करा. तुर्तास धन्यवाद.